मुक्ती ना देहाला हवी ना आत्म्याला, मुक्ती जीव भावाला, म्हणजे अहंकारयुक्त जो काही मी आहे या मीला हवी आहे. आता हे हळूहळू समजून घेऊ. देहाला मुक्तीची गरज आहे का? आता देहाचा जर विचार केला तर देह जर म्हणजे जड आहे, निर्जीव आहे आणि त्या देहाला स्वतःची जाणीवही नाही. तो जर नैश्वर आहे, नैश्वर म्हणजे काय, आज आहे उद्या नाही. म्हणून देह तर काही म्हणत नाही काय काय मला मुक्त व्हायचे, देह म्हणलाच नाही कधी मला मुक्त व्हायचे. आणि मग आता तो तर मातीपासून म्हणलाय आणि पुढे जायचं आहे मातीतच जायचं आहे. आणि मग आता आत्म्याला मुक्तीची गरज आहे का? तर संत सांगतात आत्मा कसा आहे, आपण आता म्हणतो तसंच आत्मा नित्य आहे, शुद्ध आहे, बुद्ध आहे, मुक्त आहे. तो कशाने बांधला जात नाही. मग एवढं जर आहे तर मग आता तुला मी मुक्त करतो, तसं आत्मा कायमच मुक्त आहे. मग आता मुक्त करणारा कोण? मग आता मुक्ती ही नेमकी कोणाला पाहिजे? आता जीव, जीव म्हणजे काय, देह आणि मन, अहंकार, आज्ञा याचा संगम जो आहे त्याला देह म्हणतात. आणि मी देह आहे असा जो काय खोटा अभिमान, अहंकार, अहंभाव जो आहे, आणि तीच खरं काय आहे आपल्याला मीपणाला, बंधनाला तेच कारण. आणि या ठिकाणी संत तुकाराम महाराज म्हणतात अहंता ममता गेली आणि ममता म्हातारी झाली तेव्हा ते आहे ना. मग हा जो काही जीव भाव जो आहे म्हणजे अहंकारयुक्त, याच्यातला जो काही पणाचा जो काही अहंकार आलाय, आता तो नष्ट कसा करायचा? आणि हे काय केलंय साधू संतांनी आपल्याला काय केलंय सांगून दिलंय. आणि संतांच्या मतानुसार ही आता क्रमाक्रमाने या ठिकाणी समजावं. आत्ता महत्वाचा प्रश्न, प्रथम आता काय आहे, ओळख करायची. ओळख म्हणजे ओळख कशाची, बंध कुठं आहे नेमका, बंध म्हणजे मुक्त व्हायचं ना. मग बंधन कुठे आहे, बंध कुठे आहे, नेमका अडथळा कुठे आहे? तर तो कशात आहे, मीपणा. आता मीपणात म्हणजे मी काय म्हणजे काय, मी एक शरीर आहे, हे मी करतो, ते मी करतो, हे माझं आहे, सगळं काय करणार कोण आहे, मीच आहे. हा देहाला जो काय आज चिटकून आलेला जो काय अहंकार आहे, आणि ही अहंकाराची गाठ, आणि हाच त्याला खरा जीवभाव म्हणतात. आणि संत तुकाराम महाराज याला म्हणतात याचा काय करायचं आहे, आपण आपला शोध घ्या. काय, आपलाच शोध घ्यावा तेथेची पावे देव. आपण आपला शोध घेतला ना, तिथंच आपल्याला देव, भगवंत आपण जे म्हणतो ते त्या ठिकाणी आपल्याला सापडेल. म्हणून पहिला जो काय टप्पा आहे तो काय आहे, बाहेर सोडून आत वळा. म्हणजे त्यांनी सांगितलं जेने भ्रांती पासून हिरतले वाक्य म्हणत होतले मग आत्मस्वरूपे घातले अरुण्य. तुम्ही आपण काय करत बसलो तसं बारकाईने पाहिलं तर मुक्ती ही मनाला पाहिजे. कोणाला पाहिजे? मुक्ती. कारण की त्याला भ्रम झालेला आहे आणि तो बहिर्मुख झालेला आहे. त्या मनाला अंतर्मुख करायचं आहे. आणि ते मन इतकं अस्थिर आहे, ते अस्थिर आहे आणि तुम्ही स्थिर करण्याचा प्रयत्न करतात, ते स्थिर होत नाही. स्थिर वस्तू जिथं आहे त्याच्या नादी त्याला लावा. कोणाला? तुम्ही अस्थिर विषयाच्या नादी लावलं, अस्थिर वस्तूच्या नादी लावलं आणि बाहेर सर्व अस्थिर आहे आणि आत जी वस्तू जी आहे ती स्थिर आहे, आत्मवस्तू, आणि त्या मनाला आत्मवस्तूकडे वळवलं. म्हणून हा दुसरा टप्पा. सर्व येऊन जाऊन कुठं आहे? मन. म्हणून ते मन मी हेच करी माझ्या भजनी प्रेम धरी आणि सर्वत्र नमस्कारी माझे एखादे. पुढे म्हणतात ते बघा. म्हणून हा जो काय पहिला टप्पा आहे, पहिला टप्पा काय, बाहेर सोडून आत वळा. ही बाहेरची जी काय जगत ही आहे ही सोडून द्या. आपण सांगितलं अस्थिर आहे हे सोडून द्या, आणि आतलं जी काही आहे स्थिर आहे या स्थिराकडे वळा, ते स्थिरकडे पहा. मग काय करा, नामस्मरण. आता नामस्मरण म्हणजे त्यामध्ये काय होतं, अहंकार त्या ठिकाणी नामस्मरण करता करता काय होतो, अहंकार वितळला जातो. म्हणजे कमी 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 त्या ठिकाणी तयार होतं. आणि संताचा सर्वात सोपा आणि खात्रीचा मार्ग म्हणजे काय आहे तर नाम. सगळ्या संतांनी नामाचाच विषय त्या ठिकाणी प्रतिपादन केलेला आहे. आता पहा, रामकृष्ण हरी, विठ्ठल विठ्ठल. आता हे जे
आता रामकृष्ण ज्याला परंपरेचा गुरु मिळाला आहे त्याने अजपाच्या माध्यमातून ते बी झाडाला तुम्ही आधार जो देतात तो कुठपर्यंत देतात, झाडाचा बुंदा बळकट होत नाही तोपर्यंत त्याला आधार देतात. तसं सोहम हे सुद्धा जप जो आहे हा सुद्धा आधार आहे. हा सुद्धा जप नाही, हा सुद्धा जप हा काय आहे, तुम्हाला तो काठीचा आधार आहे. तो किती दिवस, तो सुद्धा किती दिवस. मग इथं मनमुरे मग जे उरे, मग त्याचं तुम्ही काय स्मरण करायला पाहिजे. मनमुरे जोपर्यंत, कारण की मनाला चाळा पाहिजे. मनाला काय पाहिजे, अनंत जन्मात त्याला वळण पडलेलं त्या चाळा खेळायचं चाळा. मग त्याला हा चाळा द्या सोम शब्दाचा, त्याला लळा लावा आणि लळा लागता तो सुद्धा सोडून द्यायला पाहिजे. मग बाबाच्या आरतीमध्ये म्हटलेलं आहे, सोम भाव सागुरू उतरून पैल पारू. सोम भाव सागुरू उतरून पैल पारू. मग ज्याला परंपरेचा गुरु मिळालेला आहे त्याने आजपाच्या माध्यमातून तिकडे जायचं आहे. आणि ज्याला गुरु परंपरा नाही आहे मग त्याने रामकृष्ण हरी राम जसं इकडे सोहम तिकडे राम किंवा राम कृष्ण म्हणजे ही त्यांच्यासाठी आहे. पण तुम्हा आपल्याला डायरेक्ट गुरु पुण्याने सद्गुरू जीवनात लाभलेलं आहे, परंपरा लाभलेले ते सुद्धा माध्यमच आहे. सोम सुद्धा एक बेडीच आहे. पण ही बेडी कोणासाठी आहे, कोणासाठी बेडी आहे की ज्यांनी त्या मी ब्रह्म याचा अंगीकार करून घेतला त्यांच्यासाठी बेडी आहे. पण तुमच्यासाठी ते साधन आहे, तुमच्यासाठी ते साधन आहे. पण साध्य होऊन सुद्धा जर तुम्ही त्याचा जर अभिमान बाळगला तर ते सुद्धा घातकच आहे. म्हणून या ठिकाणी सोम भाव सागरू उतरून पहिले पर म्हणजे तो सुद्धा भाव जायला पाहिजे. म्हणजे मग तो जो नाद चालू आहे तुमचा आपला, तो जो नाद आहे म्हणजे काय नाद आहे, तुम्ही जो श्वास घेतात फेफड्याच्या माध्यमातून जाणवतो तो, फेफड्याच्या माध्यमातून जाणवतो तेव्हा सो ध्वनी होतो. आणि ज्यावेळेस सोडतो फेफड्याच्या माध्यमातून त्यावेळेस हम ध्वनी होतो. पण मग आता तुम्ही घेतात तेव्हा श्वासच आहे ना, आणि बाहेर सोडतात तो सुद्धा काय श्वासच आहे. बरं आता श्वास जे आहे तो घन वस्तूमध्ये प्रवेश करतो का पोकळ वस्तूमध्ये प्रवेश करतो, पोकळ वस्तूमध्ये. मग पै गगन जेवढे जैसे सहज हलविता वेगळा दिसे एरवी गगन ते चित्तो. मग आता सांगा तुम्ही बाहेरची पोकळी आणि आतली पोकळी एक आहे का वेगळी आहे. मग आता तुम्ही सांगा मग देव आणि तुम्ही एक आहेत का वेगळे आहेत. मग याकडे जायला पाहिजे. सोम सुद्धा शब्दाचा नाद सुटायला पाहिजे. आणि आत हरी बाहेर हरी, हरीने कोंडले पण कधी अशा प्रॅक्टिकली जाणार तेव्हा स्थिरावला समाधिस्थ तेव्हा तुम्ही स्थिर होणार. म्हणजे तो कोण स्थिर होणार, देहने स्थिर होणार, आत्माने स्थिर होणार. कोण मन स्थिर होईल. मग ते मन मी हेच करी माझ्या भजनी प्रेमधरी. पण प्रॅक्टिकली बरं का. म्हणून मी आज काय सांगितलं होतं, चिंतनाची रीत सांगायची. कारण की क्रिया करुणी दावे ती अंगी दयानिधी संत ते भाऊ तिथं बसायला टाकायचे. मग सांगा तुम्ही आता या ठिकाणी हा जो विषय जो आहे, हा जो घेतलेला आहे मुक्तीचा मार्ग तुम्ही धरलेला आहे. पण मुक्तीच्या मार्गाने तुम्ही कुठपर्यंत आले हे तर कळायला पाहिजे का नको. तुम्ही पुण्याला निघाले आणि शिरूरला पोहोचले, मग आता पुणे किती राहिलं हे बी कळायला पाहिजे. आणि तुम्ही नगर सोडून किती किलोमीटर आले हे बी कळायला पाहिजे. मग आपला हा जो मार्ग आहे नुसतं काय आंधळ धरतो कुत्रं पीठ खातं असं चालू आहे. आम्हाला चांगला मार्ग मिळाला ना, आम्हाला मार्ग मिळाला, परंपरा मिळाली. परंपरा तुमचं काय आहे, मी नेमकं कुठे काय आपण नेमका प्रवास अजून किती बाकी राहिलेला आहे. आणि ज्याला समजलं मग तो म्हणतो स्थिरावला समाधिस्थ शीत प्रज्ञे कसा असे कसा राहे फिरे कसा. विचारलं त्याने. हां मग आता झालं का तुमचं, आपलं झालं का, स्थिर झालो का आपण. हां इथं तर बा इतके विचार उठतात. मग आता ते विचार तुम्हाला आता काय करायचे, बंद करायचे का त्याचा साक्षी व्हायचं आहे. ज्ञानाने कळलं हो, इथंच सर्व गोड आहे. आपण मनाला विचारत नाही, हे मला ज्ञानाने कळलं. पण अनुभवाने कळण्यासाठी काय करावं लागणार आहे. आणि ती क्रिया जी आहे ना, ती क्रिया संप्रदायामध्ये जोपर्यंत करत नाही तोपर्यंत तुम्ही हे जो सुखदुःखाचे इकडे असं झालं तुमचा, इकडे तर ज्ञानाने सर्व झालेलं आहे
आणि इकडे थोडं काय सुख दुःख आलं की लगेच वर पडतो माणूस, वर पडतो लगेच सुख दुःख. परिणाम व्हायला पाहिजे त्याच्यावर. सुखे त्यांनी सांगितलं, सुखे आणि दुःखे विषाद न भाजावे, लाभा लाभ न धरावे मना माझे. मग आता मनाला विचारा ना तुम्ही, आपण लाभ आणि हानी झाली तर आपल्या चित्ताच्या ठिकाणी बाहेरून जाऊ द्या तुम्ही, बाहेरचं जाऊ द्या, पण तिथं इथं. आणि असं होण्यासाठी किती दिवस राहिले आता आपले सांगता येईल का? मग मेळ तर बसायला पाहिजे का नको? आज बाहेरच्या थोडंसं कमी जास्त झालं का लगेच आपल्याला काय होतं, मीठ कमी झालं तर हां. बाबांनी आम्हाला सांगितलं होतं, बाई यांना आहे ना, यांना अनुभव आला का नाही आला, तुझ्या हातात आहे म्हणे, तुझ्या हातात आहे. जर मीठ कमी जास्त झालं, जर ओरडले समजून घ्यायचे यांना काहीच कळलं नाही अजून, बरं का. मी म्हटलं शाळेला आपण तर ओरडतो. मग जेवण ते बाबाचं प्रवचन झालं, विचार म्हटलं बाबा मग मीठ झालं कळत नाही का? कळतं म्हणे, कमी झालं ते बी कळतं आणि नाही झालं ते बी कळतं. मग तुम्ही तर सांगितलं ओरडले तर हां बोलायचं नाही. तुकाराम महाराज कळलं नाही का जेवताना? पण त्याने काय केलं? नाही, समयाशी सादर व्हावे, समयाशी पुढे. देवाने दिलंय ना, स्वयंपाक बाई करते का चुलीजवळ स्वयंपाक बाई करते का देव करतो? हा बाई देवच करतो. हा हे त्याला कळलेलं आहे म्हणून तो म्हणतो देवानेच कमी जास्त मीठ केलं म्हणून तो बोलत नाही. खाणारा बी जर माणूस असेल, स्वयंपाक करणारी बाई असेल, मग होणारच कमी जास्त झगडे होणारच. असं बाबांनी निवाडा करून कळत नाही असं नाही आहे, त्याला सर्व कळतं. ज्याला ब्रह्म कळलं त्याला काही कळत नाही का? कळतं, तो बोलत नाही, तो बोलत नाही, समजून घेतो. मग आता सांगा, समजून घ्यायचा विषय आहे का बोलायचा विषय? हा परमार्थ समजून घ्यायचा विषय. मग आत आरी बाहेर आरी हे समजून घ्यायचंय का बोलायचा विषय? हा मग बोलायचं काय? समजून घेण्यासाठी बोलायचंय. दोरीवर सापाचा भास होतो, दोरीवर सापाचा भास होतो. ज्याचा भ्रम गेलाय तो सुद्धा काय म्हणतो, हे साप नाही तो काय आहे. मग आता याचा भ्रम गेला आहे का नाही, तर तो काय म्हणतो, साप नाही आहे काय आहे. मग त्याला दोरी दिसते का साप दिसतो? त्याला दोरी दिसते ना, मग तरी तो काय बोलला, साप नाहीये. मग नाही जे तर का बोलला? समजून घेण्यासाठी बोलला. कोणासाठी बोलला? दुसऱ्याचा भ्रम जाण्यासाठी बोलायचंय. त्याच्यासाठी प्रवचन आहे, त्याच्यासाठी कीर्तन आहे, त्याच्यासाठी गुरु प्रबोधन करतो. नाही तर वास्तविक परमार्थ बोलायचा विषयच नाही. मुख आले ना, कंठ आले ना, जीव अस्मरे ना, आणि राम आम्हाला जप करे. मग जप करायचा विषय आहे का? अजून जपच करा. अहो ती पोचला, अरे अद्वैत कुसरी वेळात जाणे. मग सांगा ती वस्तू द्वैत आहे का अद्वैत आहे? द्वैतामध्ये मार्गक्रमण करावा लागतो. पोचल्यावर मार्ग चालायची गरज आहे का पोचल्यावर? मग तसं इथं सुद्धा आहे ना, मग तसं इथं सुद्धा आहे. तिथं पोचल्यावर काही करायची गरज नाही ना. हां, राम आम्हाला जप करे हम बैठे, मुख आले ना, कंठ आले ना, जीवा स्मरे ना. मग आता सांगा तुम्ही, आता इथं नेमकं काय समजून घ्यायचंय? वस्तूशी जाणू जाता, ती वस्तूशी तत्वता तिथं जाणणारा आणि जाणून घेणारा उरेल का? आणि ती वस्तूच ती आहे ना. किती सोपं आहे, पण अवघड का झालेलं आहे की हा मधला दलाल जो आहे ना, त्या दलाला जोडायला पाहिजे. मग सांगा तुम्ही, आता मन आवरायचं आहे का काय करायचं आहे? चिंतनावर बसणं म्हणजे काय, लोकांचं मनच आवरत नाही, लई विचार येतात. तुम्हाला कोणी सांगितलं बाळवटाने मन आवरायला? हा, लोक बसतात मन आवरायला. अरे मन आवरायचंच नाही. कस काय आवरायचं? त्याला काय करायला सांगितलं? त्याला युक्ती सांगितलेली. ते मुळातच अस्थिर आहे आणि मनालाच मुक्ती पाहिजे. कोणाला मुक्ती पाहिजे? मनालाच मुक्त पाहिजे. मन मुक्त कसं होईल? स्थिर होईल तेव्हा मुक्त होईल. मग स्थिर कुठं होतं? तुम्हाला युक्ती सांगितलेली आहे साधू संतांनी, मी आज टाकलेलं आहे. तुम्ही ज्या वेळेस श्वास घेतात, इतका आडवार श्वास घ्यायचा, इतका आडवार घ्यायचा, 3 सेकंद लागायला पाहिजे. किती? इतका आडवार घ्यायचा 3 सेकंद लागायला पाहिजे. आणि तिथं 3 सेकंद थांबायला पाहिजे. आणि जिथं थांबतात तिथं मन स्थिर होतं. तिथली गोडी लागायला पाहिजे. मुलीला सासरची गोडी लागायला पाहिजे का माहेरची गोडी लागायला पाहिजे? मग आता हा कुठली गोडी लागायला पाहिजे? मग आता सांगा तुम्ही, आता माहेरी सुख आहे का सासरला सुख आहे?
सासरला सुख येतं, दिवाळी आखायला मुलगी का बरं आणतात तुम्ही? का बरं आणतो आपण माहेरी? सुखासाठी ना. लग्न कासाठी केलं? सुखासाठी का दुःखासाठी? मग आता इथं आहे, तिला वास्तविक पाहता मी माझी बहिणीचं उदाहरण सांगायचो. आता काही त्रास नाही त्यामुळे नाही, पण पहिले खूप सासरवाडीला त्रास होता. म्हणून आखाजी कधी येईल मुलगी वाट पाहायची, दिवाळी कधी येईल मुलगी वाट पाहायची, मला घ्यायला येईल, मला भाऊ घ्यायला येईल. 77-78ची गोष्ट आहे किंवा जास्त असेल याच्या अगोदरची. बहीण वाट पाहायची, मी 9वी 8वी 9वी 10वीला असेल, मला घ्यायला पाठवायची. मी जर लवकर गेलो नाही, सुट्ट्या बिट्ट्या पाहून जायचो ना, मग बाकीचे शेजार पादऱ्या मुली गेले का बोट मोडायची, मेले आजू कसा आला नाही, मेला आजू कसा आला नाही, अशी बहीण वाट पाहायची. आणि मी गेलो का मग बरं झालं भाऊ बघ शेजारच्या गेल्या, मी वाट पाहत होती, मग यायची. पण असं करता 2 मुलं झालेत. मुलं झाल्यानंतर मी गेलो घ्यायला गेल्यानंतर बहीण म्हणे तू पाहुण्याला विचार. मी पाहुण्याला विचारलं, ते म्हणे घेऊन जा ना. बहिणी विचार म्हटलं, त्यांनी सांगितलं घेऊन जा. नाही परत विचारलं. ते तिचं नाव सांगायचे आणि ते त्यांचं नाव सांगायचे. म्हटलं बाई काय चाललं तुम्ही, मला सांग. भाऊ खरं सांगू, बाई मग काढायला आलेला आहे काय? मी आले असते पण बाई पहिलं तू शिव्या घालायची आम्हाला, 1 दिवस उशीर झाला तर. आणि आता म्हणजे आता कुठं रमली, मग आता आपण कुठं रमायला पाहिजे? खरं कुठं रमायला पाहिजे? आत झाली मात विश्वास सर्व ठाई. पण तिथं कोण, तिथं ती गोळी लागायला पाहिजे. आणि ती गोळी लावण्यासाठी बाह्य कुंभक आणि आंतरकुंभक, मग ती पोकळी जी आहे ना ती वस्तू आहे, जी वृत्ती स्फुरे हरणीशी ती वस्तू का, तिथं फक्त स्फुरण आहे, फक्त आहेपणाचं स्फुरण आहे. आणि ती वस्तू आपण आहेत. आणि तिथं गोळी लागायला पाहिजे. निर्विकार, तिथं निर्विचार चित्त होतं, तिथं मनामध्ये एक तिथं स्थिर होतं, ते त्याच पॉईंटला स्थिर होतं. आणि त्याची सवय लावायची पुन्हा. आणि ती सवय लागली एक वेळी, मग राधा चटक शिकली कुठं, मग ती चटक आहे ना मग सुटत नाही. पण त्यासाठी झक मारावं लागते, म्हणजे बसावं लागतं, बारीक अनुसंधान लावावं लागतं. आणि इथं बसतो म्हणे आम्ही 5-10 मिनटं. अरे इथं अर्धा तास, 8 तास घ्यायला लागतात त्याला. इकडे वळवायला त्याला वळण लावायला अर्धा तास जातो. आणि नंतर मग तिथून ध्यान लागतं. आणि ती ध्यानाबी सुद्धा काय घेऊन यायची, वस्तू काय घेऊन यायची. ज्याला पोहता येतं ना, त्याला जरी पोहता येत असेल, जरी तळात बसता येत असेल, पण कोणती वस्तू आणायची. मग सांगा तुम्ही, ज्यावेळेस सीतेच्या शोधाच्या वेळेस सर्व आले ना, त्यांच्या मालकाने सांगितलं रामावर काय संकटे दूर करा, सर्व वानर आले, सर्व गोळा झाले म्हणे सीतेच्या शोधाला. अरे रामाची ऑर्डर, अरे असे पळाले सीतेच्या शोधाला. पण ज्याच्यावर भरोसा होता ना तो हल्लाच नाही. लक्ष्मणाला राग आला, ते म्हणे हनुमंत. आणि विचारांना म्हणे खरे ज्याला तळमळ होती सीतेच्या शोधाची, ज्याला खरोखर तळमळ होती, सर्व पळाले बिचारे भाविक म्हणे. ना आपले बी भाविक तळमळीचे किती पळाले, प्रबोध घेऊन पळाले ना, जवळ आलेच नाही, ते विचारायला बी आले नाही. मग कोणते चांगले, कोणते आता बरेच आहेत ना, गेले ना सोमसाधना घेऊन गेले, पळाले सीते शोधाला. सापडेल अशी. मग त्याने सांगितलं, अरे लक्ष्मण डोळे ताना लागला, काय अरे सर्व गेले तू थांबला. बरोबर आहे, पण आम्हाला काय खून तर सांगा, खून कशी मग आपले खून तरी सापडली का? अरे मी पाठ होतो ना, विचारवंत असेल ना, आपला तर एक बी विचारत नाही. जे बिचारे बाहेरचे आहेत ना, दुसऱ्यांकडनं माळ घातलेली, दुसरं ते म्हणे आमचे गुरु झोपले आणि आम्ही 5ला पडलो म्हणे, तुम्ही आम्हाला उठवतायत.